नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना तो आहे 9 ते 17 मेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यांच्या शिफ्ट ॲनालिसिसचा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, एक म्हणजे तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल कशी असणार आहे, म्हणजे 9 मेची शिफ्ट कशी असणार आहे, 10, 11, त्यानंतर 16, 17 सगळ्या शिफ्टचं ओव्हरऑल डिफिकल्टी काय असू शकते. त्यानंतर या सब्जेक्टमध्ये म्हणजे प्रत्येक शिफ्टमध्ये सब्जेक्ट वाईज PCM या सब्जेक्टमध्ये डिफिकल्टीची काय असू शकते, ओव्हरऑल क्वेश्चन्स कशावरून विचारू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट एक बोनस टिप देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता 2, 3 आणि 4 मेची जी एक्झाम्स आहेत ती कंडक्ट झाली आहे. जर तुम्ही बघाल तर टोटल 6 शिफ्ट्स आपल्या कंप्लीट झाले आहेत आणि विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज, माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज असू द्यात, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहेच की एक्झामची डिफिकल्टी लेवल किती आहे. मी थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो की गेल्या 6 ज्या शिफ्ट झाल्यात म्हणजे 2, 3 आणि 4 मेला त्यांची डिफिकल्टी लेवल कशी राहिली आहे. आता 2 मेला जी मॉर्निंग शिफ्ट होती ती इझी टू मॉडरेट म्हणजे मॉडरेट लेवलचीच म्हणू शकता. त्यानंतर जी इव्हनिंग शिफ्ट होती ती थोडी मॉडरेट प्लस लेवलला गेली होती. त्यानंतर पुन्हा 3 मेला जी मॉर्निंग शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलचीच होती आणि 3 मेची जी इव्हनिंगची शिफ्ट होती ती थोडी टफ किंवा डिफिकल्ट साईडला गेली होती. त्यानंतर 4 मेची जी मॉर्निंग शिफ्ट म्हणजे कालची जी मॉर्निंग शिफ्ट होती ती पुन्हा मॉडरेटहून थोडे जास्त लेवलची होती आणि इव्हनिंग जी शिफ्ट आहे ती पुन्हा इझी टू मॉडरेट लेवलची होती. आता या 6 ज्या शिफ्ट झाल्यात या 6 शिफ्टवरून आपल्याला काहीतरी गोष्टी शिकण्याजोग्या आहेत. कारण का अजून आपल्याकडे जवळजवळ 6 ते 7 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 8 दिवस जर असतील ज्यांचे एक्झाम 16 किंवा 15 ते 16 दरम्यान आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अजून सुद्धा वेळ आहे. मग या ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहेत त्या जरी आपण आता परफेक्ट केल्या किंवा त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या मिस्टेक्स केल्या त्याच्यावरती जरी आता पुढच्या 4 दिवसात आपण थोडं काम केलं तर नक्कीच तुमचा जो स्कोर आहे ना तो इम्प्रूव्ह होऊ शकतो. आता हे झालं शिफ्ट वाईज डिफिकल्टी. आता थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी गेल्या 6 शिफ्टमध्ये कशी राहिली आहे. केमिस्ट्री सगळ्या शिफ्टमध्ये मेजॉरिटी शिफ्टमध्ये सगळ्या इझी टू चाललेल्या आहे, इझी टू मॉडरेट झाले, डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्डमधून म्हणजे टेक्स्टबुकमधून क्वेश्चन्स पिकअप केलेत आणि तुम्हाला दिलेले आहेत. दुसरं जे मॅथमॅटिक्स आहे ते मॅथमॅटिक्स ॲज युजल गेल्या वर्षी आम्ही एक्सपेक्ट केलं होतं त्यानुसार यावर्षी देखील मॅथमॅटिक्स थोडं टफ येते. कारण का विद्यार्थ्यांच्या म्हणजे काही विद्यार्थी असे म्हणजे बोलत होते की क्वेश्चन्स हे अगदी नवीन आले होते. उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांची 2023चे PYQ प्रॅक्टिस झाली होती त्या विद्यार्थीसुद्धा गोंधळून गेले होते. कारण का JEE मेन्स लेवलची क्वेश्चन्स यावर्षी जरा जास्त वाटले विद्यार्थ्यांना आणि फिजिक्स ॲज युजल मॉडरेट येते. त्यामुळे ही जी सब्जेक्ट वाईज डिफिकल्टी आहे ती जर ॲनालिसिस केल्यावरून एक गोष्ट ऑब्झर्व होते की विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कुठे येतोय तर मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम येतोय. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की विद्यार्थी बोलत असतात की कमेंट सेक्शनमध्ये आणि मेसेजमध्ये की शिफ्ट 2चे जे व्हिडिओ असतात ॲनालिसिस व्हिडिओ ते मी का बनवते. प्रॉब्लेम काय होतोय तर माझे युनिव्हर्सिटी आणि कॉलेज एक्झाम सुद्धा चालू झालेले आहेत. त्यामुळे होतं असं की दिवसातून मी एकच व्हिडिओ टाकू शकतो. त्यामुळे मी शिफ्ट 1ची जो व्हिडिओ असतो त्यामध्ये मी शिफ्ट 2चं ॲनालिसिस सुद्धा आधीच्या दिवसाचं मी दिलेलं असतं. त्यामुळे असं नाही की मी डेली 2-2 व्हिडिओ टाकलं, एका शिफ्टमध्ये दोन्ही शिफ्टचं ॲनालिसिस मी दिलेलं असतं. त्यामुळे सध्या काय होते एक्झाम्समुळे मी डेली फक्त एकच व्हिडिओ अपलोड करतो. आता जशा माझ्या एक्झाम्स वगैरे संपतील त्यानंतर तुमच्यासुद्धा एक्झाम संपतील त्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होईल त्यावेळी माझी व्हिडिओ सिरीज स्टार्टच होणार आहे. कारण का लवकरात लवकर आम्ही सगळ्या काउन्सिलिंगच्या प्रोसेस कशा स्टेप्स असतात ते सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता येतो की 9 ते 17 मेच्या दरम्यान ज्या आपल्या एक्झाम्स होणार त्याची ओव्हरऑल डिफिकल्टी काय असू शकते. ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 9 आणि 10 मेला असणार आहे त्यांच्या शिफ्टबद्दल मी थोडक्यात सांगतो. आता मागच्या शिफ्टचा आपल्याकडे अनुभव आलेला आहे की कशा प्रकारे सब्जेक्ट वाईज क्वेश्चन्स विचारले जातात, सोर्स ऑफ क्वेश्चन्स कुठून विचारले जातात. मग आपण काय काळजी घेतली पाहिजे तर तुमची जी शिफ्ट आहे 9 आणि 10 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम असणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या शिफ्टमध्ये मोस्टली शिफ्ट ही मॉडरेट लेवलचीच येऊ शकते. म्हणून म्हणू शकता की तुम्ही इझी टू मॉडरेट लेवलची येऊ शकता. प्रॉब्लेम काय होतोय मॉर्निंग शिफ्ट असतात तर थोड्या इझी टू मॉडरेट लेवलच्या येत आहेत आणि इव्हनिंग शिफ्टला डिफिकल्टी थोडी वाढत आहेत एक्सेप्ट 4th मेची सेकंड शिफ्ट त्यामध्ये डिफिकल्टी लेवल मॉर्निंग शिफ्टपेक्षा कमी होती. त्यानंतर 9 आणि 10 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे तुमची एक्झाम ही मोस्टली इझी टू मॉडरेट लेवलचीच असणार आहे. त्यानंतर तुमची जी म्हणजे जी फिजिक्स असणार आहे 9 आणि 10 मेला ते फिजिक्स जे असणार आहे ते मोस्टली मॉडरेटच येऊ शकतं. केमिस्ट्री इझी टू मॉडरेट येईल परंतु केमिस्ट्रीमध्ये शक्यता आहे की थोडी डिफिकल्टी लेवल वाढू शकते आणि मॅथमॅटिक्ससुद्धा तुम्हाला मॉडरेट टू लेंदी लेवलचं येऊ शकतं.
हे झालं 9 आणि 10 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्या. 11 मेला ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्याच्यामध्ये थोडी डिफिकल्टी लेवल स्लाइटली वाढू शकते, कारण का जनरली गेल्या वर्षीचा ट्रेंड बघायला सेम पॅटर्न यावर्षी सुद्धा फॉलो होतोय की डिफिकल्टी लेवल पहिल्या दिवशी थोडी डिफिकल्टी लेवल कमी होते, अचानक डिफिकल्टी लेवल वाढते, पुन्हा मीडियम साईडला म्हणजे ज्या मीडियम शिफ्ट्स असतात मधल्या शिफ्ट्स त्यांच्यामध्ये डिफिकल्टी पुन्हा वाढते आणि शेवटच्या दिवशी सुद्धा डिफिकल्टी थोडी वाढण्याचे चान्सेस असतात. खरं तर मी हे जे सांगतोय ना ॲनालिसिस हे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तुम्ही आधी सुद्धा वेल प्रिपेअर्ड राहावं. कारण का विद्यार्थी असं होतं की विद्यार्थी जेव्हा एक्झाम हॉलमध्ये एक्झाम देतात ना त्यावेळी खरे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. का? कारण का त्यांना माहिती नाही आहे पेपर ॲक्च्युअलमध्ये कसा येतो आणि आपण त्याच्यासाठी तयार नाहीत. भलेही तुमच्या हाती आता 4 किंवा 1 आठवडा राहिला असेल, परंतु या 1 आठवड्यामध्ये ॲटलिस्ट तुम्ही जे करताय ती डायरेक्शन तुम्ही चेंज करू शकाल. यासाठी ही आजची जी प्रिपरेशन टिप्स आहेत आणि या शिफ्टची जी डिफिकल्टी लेवल आहे ती मी तुमच्यासोबत एक्सप्लेन करतोय. आता 11 मेला जे विद्यार्थ्यांची एक्झाम आहे तुमची शिफ्ट थोडी मॉडरेट लेवलची असू शकते, मॉडरेट प्लस लेवलची बोलू शकता. पुन्हा केमिस्ट्री इझीच येईल, फिजिक्स थोडं मॉडरेट होऊन जास्त डिफिकल्ट असू शकतं आणि मॅथमॅटिक्स टफ टू लेंदी येऊ शकतं. आता ज्या विद्यार्थ्यांना 9, 10 आणि 11 मेचं ॲनालिसिस समजलं आहे, आता तुम्हाला करायचं आहे काय नेमकं याबद्दल थोडक्यात एक्सप्लेन करतो. 4 ते 5 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत, म्हणजे 4 ते 5 दिवसांमध्ये तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट द्या यासाठी सांगतोय कारण का विद्यार्थी प्रॉब्लेम कुठं फेस करतात, त्यांना टाईम मॅनेज करता येत नाही आहे. एखाद्या वेळी ज्यावेळी त्यांच्यासमोर डिफिकल्ट क्वेश्चन येतोय तो विद्यार्थी अडखळून पडतोय की मला इतके JEE लेवलची सगळी क्वेश्चन्स दिसत आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या असतील त्यावेळी शक्य तेवढ्या मॉक टेस्ट द्या. परीक्षेच्या आधी 1 दिवस म्हणजे तुमची ज्यावेळी एक्झाम असणार त्याच्या आधी 1 दिवस मॉक टेस्ट देणं बंद करा. त्यानंतर मॉक टेस्ट दिल्यानंतर ती मॉक टेस्ट व्यवस्थित ॲनालिसिस करा, चुका कुठं होत आहेत आणि जे क्वेश्चन चुकत आहेत ज्या टॉपिक्समधून तुमच्या चुका होत आहेत तो चॅप्टर जास्तीत जास्त रिवाईज करणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो आता तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सला तुम्हाला सेपरेटली कसं टार्गेट करायचं आहे. फिजिक्सचे 2023चे PYQs परफेक्ट करून जा, कन्सेप्ट स्ट्रॉंग असले पाहिजेत. ॲज इट इज जरी PYQs रिपीट होत नसले तरी कन्सेप्ट खूप रिपीट होत आहेत. केमिस्ट्री इझी येते, रिव्हिजनवरती फोकस करा. मॅथमॅटिक्स टफ येतात, तर मॅथमॅटिक्सबद्दल मी शेवटी तुम्हाला बोनस टिपमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करतो की मॅथमॅटिक्स जर अवघड येते मग त्याला कसं टॅकल करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम 15, 16, 17 मेला आहे त्यांच्या एक शिफ्टचं ॲनालिसिस मी सांगतो. त्या अगोदर एक गोष्ट सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना अजून सुद्धा फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये कुठेही इनरोल केलं नाही किंवा इनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की इनरोल करा. कारण का अजून तुमच्याकडे थोडा वेळ आहे. या वेळेमध्ये ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा की त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या 3 तासाच्या प्रेशरमध्ये शक्य तितक्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती नक्की जॉईन व्हा. टोटल तुम्हाला 25 फुल डेज आहे, तुम्ही कितीही टेस्ट घेऊ शकता 5, 10, 15. त्यासोबत तुम्हाला पर्सनल मेंटरशिपसुद्धा भेटते जेणेकरून तुम्हाला एक्झामपर्यंत आम्ही वेल गाईड करू. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्मवरती नक्की जॉईन व्हा आणि मॉक टेस्टमध्ये नक्की इनरोल करा. तुम्ही कुठेही मॉक टेस्ट द्या परंतु मॉक टेस्टमध्ये जरूर इनरोल करा, कारण का मॉक टेस्टशिवाय जर एक्झामला गेला तर खूप प्रॉब्लेम्स फेस होऊ शकतात. आता 15, 16 आणि 17 मेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांची एक्झाम आहे त्यांच्या शिफ्ट्सबद्दल थोड्या एक्सेप्शनल केसेस होऊ शकतात. अचानक डिफिकल्टी वाढू शकते काही शिफ्ट्समध्ये, मोस्टली इव्हनिंग शिफ्टनीच तयार राहा की डिफिकल्टी लेवल थोडी इन्क्रीज होऊ शकते. जनरली 15, 16 आणि 17 मेच्या शिफ्टसाठी माझं ॲनालिसिस हेच असणार आहे. तुमच्या शिफ्टमध्ये मोस्टली शिफ्ट या मॉडरेट येतील, परंतु मॉडरेटपेक्षा थोडी डिफिकल्टी लेवल जास्त आहे. 15 मे आणि 16 मे आणि 17 मे 17 मेची शिफ्ट थोडी स्लाइटली डिफिकल्ट असते. जनरली बघितलं की शेवटच्या दिवसाची जी शिफ्ट असते ती थोडी स्लाइटली डिफिकल्ट असू शकते. फिजिक्सबद्दल सांगायचं झालं, फिजिक्स मॉडरेट होऊन जास्त लेवलचं थोडं येऊ शकतं, म्हणजे मॉडरेट प्लस लेवल डिफिकल्टी लेवल असू शकते. केमिस्ट्री इझी टू मॉडरेटच राहणार आहे. केमिस्ट्रीबद्दल काही विद्यार्थी म्हणजे सगळ्या शिफ्टमध्ये इझी टू मॉडरेटच येईल आणि मॅथमॅटिक्समध्ये थोडं टफ आणि लेंदी येऊ शकतं. आता ही झाली शिफ्टची ॲनालिसिस. आता तुम्हाला तयारी कशी करायची आहे याबद्दल सांगतो. विद्यार्थ्यांनी सगळ्यात जास्त फोकस हा केमिस्ट्रीवरती द्या. केमिस्ट्रीचं शक्य तेवढं रिव्हिजन करा. डायरेक्टली क्वेश्चन्स विचारतात, फक्त जर तुम्हाला फॉर्म्युला जरी पाठ असला ना तरी क्वेश्चन सॉल्व्ह होते. फिजिक्सबद्दल सांगायचं झालं, फिजिक्स मॉडरेट लेवलचं येते. टाईम मॅनेज करायला विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते मॅनेज होत नाहीत. त्यामुळे फिजिक्समध्ये काय करा, शक्य असेल त्या स्पीडने MCQ सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा. फॉर्म्युले स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युलाजवरती क्वेश्चन्स विचारण्याऐवजी ती फॉर्म्युला मॅन्युप्युलेट करतायत याची काळजी घ्या. आणि आता येतो बोनस टिपवरती जे आहे तुमच्या मॅथमॅटिक्सला कसं टॅकल करायचं आहे. का तर माझा जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो मॅथमॅटिक्समध्ये डिटेलमध्ये मी ॲनालिसिस व्हिडिओ बनवणारच आहे. आणि मॅथमॅटिक्सबद्दल सांगायचं झालं तर यावर्षीचं मॅथमॅटिक्स थोडं टफ
लेवलला येते. मग आपण काय करू शकतो, ज्यावेळी तुम्हाला क्वेश्चन पेपर मॅथ्सचा सेक्शन ओपन होणार आहे त्यावेळी काय करायचं, एका क्वेश्चनवरून पेपरला जज करायचं नाही. आपण पूर्ण पेपर एकदा नजरे खालून बघू शकता की क्वेश्चन्स कसे कसे विचारले जातात. कारण का होतं असं की विद्यार्थी बोलत होते की ज्यावेळी त्यांच्यासमोर डिफिकल्टी क्वेश्चन आले ना त्यावेळी त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह म्हणजे त्याचा नेगेटिव्ह इफेक्ट इतर क्वेश्चन्सवर पडत गेला आणि विद्यार्थ्यांना पूर्ण पेपर डिफिकल्ट होता. त्यांच्या हातात, तुमच्या हातात आता काय आहे, उरलेल्या या दिवसामध्ये 2023चे PYQs परफेक्ट करा. ज्या विद्यार्थ्यांनी 2023चे PYQs परफेक्ट झालेत त्यांनी जे ट्रिकी चॅप्टर्स आहेत, उदाहरणार्थ वेक्टर्स आहे, लाईन अँड पेन आहे, या चॅप्टर्समधून जास्त MCQची डिफिकल्टी लेवल जास्त आहे त्या चॅप्टरचे JEE मेन्सचे 2024चे PYQs या चॅप्टर्सवरती सॉल्व्ह करू शकतात, जेणेकरून स्कोर इम्प्रूव्हमेंटला तुम्हाला मदत होईल. आणि मॅथमॅटिक्ससाठी स्पेशली जे क्वेश्चन्स येत आहेत ते तुम्हाला आधी लवकरात लवकर सॉल्व्ह करायचे, डिफिकल्टी क्वेश्चन्स नंतर सॉल्व्ह करा. भलेही तुम्हाला 25 किंवा 30 क्वेश्चन जरी तुम्ही सॉल्व्ह केलेत तर एक चांगल्या स्कोरवरती तुम्ही पोहोचू शकता. कारण का मॅथ्सचे स्कोर बूस्टिंग असतं, त्यामध्ये तुम्हाला रिस्क घेऊ नका. 2023चे PYQs परफेक्ट करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, हेच मॅथमॅटिक्ससाठी ट्रिप असणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.